हाय गाइस, लेडीज अँड जेंटलमन, बॉयज अँड गर्ल्स, हाऊ आर यू? तर मंडळी, चॅम्पियन्स ट्रॉफी आता आपल्या अखेरच्या टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे. कालचा जो आपला सामना होता न्यूझीलंड बरोबरचा, तोच सामना काहीतरी जरा कॉम्पिटेटिव्ह स्पिरिटमध्ये झाला. अपेक्षेप्रमाणे आपण जिंकलो, पण या चॅम्पियन्स ट्रॉफीला काही मजा येत नाही आहे. अगदी 2023ला भारतामध्ये जी विश्वचषक स्पर्धा झाली, त्या स्पर्धेला जेवढा रिस्पॉन्स होता किंवा पब्लिकचा सपोर्ट होता, तेवढा सपोर्ट चॅम्पियन्स ट्रॉफीला दिसत नाही आहे. बरीच कारणं आहेत. एक कारण म्हणजे पाकिस्तानला त्याचं हे व्यवस्थित जमलेलं नाही आहे अजिबात. दुसरं कारण म्हणजे वॉशआउट झालेत महत्त्वाचे सामने. तिसरं कारण असं आहे की आता मुळातच चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा जो प्रोग्राम असतो, तो फार कमी कालावधीत संपवायचा असतो. त्यामुळे फटाफट स्पर्धा सुरू होते आणि केव्हा संपते कळत नाही. ही स्पर्धा काही त्याला अपवाद नाही आहे. पण ह्याच्यामध्ये दुसरं एक असं आहे की ते नो सेकंड चान्स. एकही तुम्ही संधी घालवली तरी तुम्ही याच्यातून सरळ सरळ बाहेर पडता. अगदी सुरुवातीला स्पर्धा सुरू होण्याच्या आधी जी अपेक्षा होती त्या अपेक्षेप्रमाणे 4 संघ सेमीफायनल्स स्टेजपर्यंत आलेले आहेत. आपल्या संघातून भारत आणि न्यूझीलंड, तिकडे साऊथ आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया. पाकिस्तान पुढे मजल मारणार नाही याची खात्री होतीच. फक्त थोडीशी अपेक्षा अफगाणिस्तानकडून होती. डार्क हॉर्स काहीतरी चमत्कार करतात का, त्यांनी प्रयत्नही केला, पण हवं तेवढं यश त्यांना मिळालं नाही. तर मंडळी, कालचा जो सामना होता तो ही जी स्पर्धा चालू आहे त्या स्पर्धेची ड्रेस रिहर्सल होती असं म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही. आता आपण सेमीफायनलला एंट्री झालेलीच होती. फक्त त्याच्या आधी आपल्याला जी प्रॅक्टिस मॅच हवी होती ती आपल्याला कालच्या न्यूझीलंड बरोबरच्या सामन्यामध्ये तो सराव आपल्याला मिळाला. कालच्या सामन्याचं वैशिष्ट्य असं आहे की मॅच ऑफ नो कॉन्सिक्वेन्स असं जरी असलं तरी दोन्ही संघांनी हा सामना पुरेशा गांभीर्याने खेळलेला आहे. त्याचं कारण असं की आता सेमीफायनल आणि फायनलमध्ये जी कामगिरी करायची आहे त्याची तयारी म्हणूनच या सामन्याकडे पाहिलं गेलं. आणि स्पर्धा सुरू झाल्यापासून आत्तापर्यंत प्रत्येक सामन्यानंतर ऑल बॉक्सेस टिक अशीच आपली परिस्थिती आहे आणि तीच कालच्या सामन्यातही दिसली. कालचा जो सामना होता तो आता आपले सामने सगळे दुबईलाच होणार आहेत. आता आपल्यासमोर 2च सामने आहेत. एक म्हणजे सेमीफायनल, दुसरं म्हणजे फायनल. सेमीफायनलला आपला प्रतिस्पर्धी असणार आहे ऑस्ट्रेलियाचा जो संघ आहे ते कोणतेही 11 प्लेयर पिवळ्या जर्सीमध्ये खेळत असले तरी समोरच्या संघाला तापदायकच ठरतात. या ऑस्ट्रेलियन संघामध्ये त्यांची जी बॉलिंग लाईन आहे त्या बॉलिंग अटॅकमधले मेन 3 बॉलर नाही आहेत. हेझलवूड नाही, स्टार्क नाही आणि कमिन्स नाही. फक्त त्यांचा रेग्युलर बॉलर म्हणलं तर स्पिनर झंपा हा एकच आहे आणि तो या ग्राउंडवर चालू शकतो दुबईच्या ह्याच्यात. त्यामुळे बॉलिंग अटॅक जो आहे ऑस्ट्रेलियाचा तो सुद्धा कमकुवत थोडासा म्हणता येईल, दुबळा नक्कीच नाही आहे. त्यामुळे पहिली म्हणण्याची जी सेमीफायनल आपल्याला खेळायची आहे ती आपल्याला पुरेशा गांभीर्यानेच घेतली पाहिजे. गाफील राहून नाही चालणार. ऑस्ट्रेलिया कोणाच्या पायाखालची चादर केव्हा ओढेल काही सांगता येत नाही. त्यामुळे गाफील राहून नाही चालणार. तर आजचा प्रवास हा छोटाच प्रवास आहे, पण छोटा प्रवास आपण व्यवस्थित केलेला आहे. कालच्या सामन्यामध्ये या स्पर्धेत आपल्याला फाईट देणारा एकच संघ आहे न्यूझीलंड. त्याच्याबरोबरचा जो सामना होता तो म्हणजे आपण अगदी व्यवस्थित खेळलो त्याच्यामध्ये. आता असं आहे की आत्तापर्यंत आपण हे करत होतो, पहिल्यांदा आव्हान चेस करत होतो. कालच्या सामन्यात आपल्याला आव्हान राखायचं होतं. कालच्या सामन्यामध्ये आपल्या संघाने एक खूप चांगला बदल केला, तो म्हणजे वरुण चक्रवर्तीला या सामन्या 11 प्लेइंग 11मध्ये खेळवलं. आता दुबईचं पीच आहे ते ॲक्च्युली दॅट इज नॉट बॅट्समन फ्रेंडली. बॉलर्स त्यातूनही स्पिनर्स दुबईच्या पिचवर चालू शकतात. मोठे मोठे शॉट उंचावरून फटके मारणं अवघड आहे. धावा पण खूप करणं अवघड आहे. त्यामुळे लो स्कोरिंग आता सध्याच्या तुलनेत म्हणलं तर लो स्कोरिंगच्या मॅचेस होणार. कालची मॅच पण लो स्कोरिंगच म्हणायला हवी. आपले 249 आपण आव्हान दिलं होतं, तेही आव्हान आपण न्यूझीलंडला पार करू दिलं नाही. म्हणजे आपलं बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही ऑल बॉक्सेस टिक.
आता बॅटिंगमध्ये काल सुरुवात आपली खरंच वाईट झाली होती. सध्या फॉर्मात असलेला विराट, रोहितसुद्धा चांगलाच खेळतोय या ह्याच्यामध्ये आणि पूर्ण भरात असलेला शुभमन, हे तिघेही 30 धावांमध्येच पॅव्हेलियनमध्ये गेले होते. चौथ्या जागेवरती जो आपला श्रेयस येतो ना, ही हॅज सिमेंटेड हिज प्लेस. चौथ्या जागेवर तोच पाहिजे. त्यांनी पहिल्यांदा अक्षरला साथीला घेतलं आणि स्कोअर वाढवला. आपल्याकडे असं झालं ना की 3 बाद 30 असा जरी धावफलक असला तरी आता पहिल्यासारखं पॅनिक होत नाही आपण. कोणी ना कोणीतरी समबडी हॅज पुट टू रेज हिज हँड अँड डू इट फॉर अस. कालच्या सामन्यामध्ये असंच झालं. एक मोठी खेळी फक्त ह्याची झाली श्रेयसची, सेंचुरीच्या जवळपास गेला, पण तो 80च्या आसपास काहीतरी आऊट झाला. पण आपल्या संघामध्ये सध्या असं आहे ना की कोणी शतकासाठी वगैरे असं स्वतःच्या पर्सनॅलिटीसाठी कोणी खेळतच नाही. सगळ्यांचं जर खेळतात ते संघासाठीच खेळतात. आपल्या कालच्या फलंदाजीचं जर वैशिष्ट्य सांगायचं झालं तर छोट्या छोट्याच भागीदाऱ्या. 3 आऊट 30ला एकदम बॉकडाऊन झाले किंवा अगदी पॅनिक बटन दाबलं गेलं असं काहीही झालं नाही. श्रेयसनी पहिल्यांदा अक्षर पटेलबरोबर भागीदारी केली, त्यानंतर पुन्हा थोडीशी राहुल बरोबर पण झाली, त्यानंतर खाली हार्दिक आणि ह्याची भागीदारी झाली, जडेजाची, हार्दिक, राहुल, सगळ्यांनी छोटे छोटे लिटिल कॅमिओज असं करत करत थेंबे थेंबे तळसाचे 249 स्कोअर नेऊन ठेवला. जेव्हा 249 धावा फलकावर लागल्या तेव्हा काय आता इव्हन स्टीव्हन वाटत होतं, कारण हल्लीच्या दिवसात 300-350 धावा चेस करणं हे सुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आता मॅच रंगतदार होणार हे खात्रीच होती. पण एक्स फॅक्टर वरुण चक्रवर्ती संघात असल्यामुळे आणि त्याच्या जोडीला कुलदीप यादव, या दोघांच्या समोर कुठल्याही मैदानावरती 250 धावा करणं सोपं नाही, हे काल सिद्धच झालं. काल हर्षदीपला संधी द्यायला हवी होती का? ठीक आहे, आता ते वरच्या हायर लेवलचे सगळे विचार आहेत. पण मोहम्मद शमी विकेट जरी नाही काढली तरी सुरुवातीला तो दबाव टाकतो आणि हार्दिक पांड्या हा अगदी फुल फ्लेश प्लेअर आहे. सुरुवातीला तो जर शमीने नाही विकेट काढली तर तो विकेट काढूनच देतो. काल त्यांनी रवींद्रची विकेट काढली आणि काल न्यूझीलंडचा डाव बघा, एक केन विल्यमसन जर सोडला तर कोणीही योग्य फलंदाजी त्यांच्या संघामध्ये नाही करू शकला. केन विल्यमसननी मात्र दाखवून दिलं की तो महान फलंदाज का आहे. बघा, सध्या जर पाहायला गेलं तर केन विल्यमसन, आपला विराट कोहली असे आणि तिकडे रूट वन डेचा जो फॉर्मॅट आहे, या फॉर्मॅटमध्ये हे तिघे फलंदाज अगदी प्रॉपर बॅटिंग करत आहेत की जशी करायला हवी. तर आता आता ही स्पर्धा जवळजवळ संपेल, पण ही स्पर्धा संपता संपता काही मोठे प्रश्न उभे राहत आहेत की काय असं वाटतं आहे. महत्त्वाचा प्रश्न म्हणजे 50 ओव्हरच्या फॉर्मॅटची लोकप्रियता. 50 ओव्हरच्या फॉर्मॅटची लोकप्रियता बऱ्यापैकी ढेपाळते का असं वाटतं. खरं तर असं व्हायला नको. खरं सुंदर फॉर्मॅट म्हणजे टेस्ट मॅच क्रिकेट. टेस्ट मॅच क्रिकेटच्या खालोखाल जर कोणता हे असेल तर तो 50 ओव्हरचाच आहे. कारण असं आहे ना की 50 ओव्हरचा जो सामना असतो त्याच्यामध्ये बॅट्समन, बॉलर ह्या दोघांनाही, कॅप्टनला थोडासा वेळ मिळतो. 20 ओव्हर म्हणजे काय, ते हेच आहे, म्हणजे त्या मोशनमध्ये काय होईल ते होईल. कुणी कधी केव्हाही काही करू शकतं. त्यामुळे 20 ओव्हरच्या सामन्यांना तसा काय फारसा अर्थ नाही आहे, काही होऊ शकतं एवढाच मतितार्थ आहे त्याच्यामध्ये. पण 50 ओव्हरचा जो सामना असतो त्याच्यामध्ये इनिंग बीट करणं, समोरच्या टीमवर अटॅक करणं, वेगवेगळे क्षेत्ररचनेमध्ये बदल करून विकेट काढायचा प्रयत्न करणं किंवा बॉलिंगमध्ये सुद्धा ॲग्रेसिव्ह बॉलिंग, त्यानंतर धावा रोखणारी बॉलिंग. बॅटिंगमध्ये सुद्धा असंच आहे की बाबा जेव्हा गरज असेल तेव्हा 1-2 धावा, जेव्हा संघाची आता गरज असेल तेव्हा उंचावरून मारलेले फटके, चौकार, षटकार, ही जी मजा आहे ती ह्याच्यामध्येच पाहायला मिळते. आता असं झालेलं आहे ना की काही नियम जे बदललेले आहेत त्यामुळे 50 ओव्हर थोडं रटाळ होतं की का असं वाटायला लागलं आहे. का क्रिकेटमधले जे दिग्गज आहेत ते असं म्हणतात की 50 ओव्हरचा फॉर्मॅट पुन्हा लाल चेंडूमध्ये सुरू करावा आणि या म्हणण्यात बऱ्यापैकी तथ्य आहे. त्याचं कारण असं आहे की सध्या 50 ओव्हरचे सामने 2 चेंडूंनी खेळले जातात. म्हणजे एका चेंडूनी जास्तीत जास्त 25 षटकं. 25 षटकानंतरच्या ह्याच्यामध्ये चेंडू रिव्हर्स स्विंग होत नाही, स्पिनर्सना त्याचा पुरेसा फायदा मिळत नाही. शिवाय पॉवर प्लेचे जे रूल्स आहेत ते रूल्स पण फक्त बॅट्समनला फेवर करणारे आहेत. पहिल्या 10 ओव्हरमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक बाहेर, 10 ते 40 4 आणि नंतर 5. म्हणजे थोडक्यात याचे जे नियम सगळे जे आहेत ते फक्त आणि फक्त बॅटिंगला फेवरेबल आहेत. बॉलिंग करणाऱ्या बॉलरचा ह्याच्यामध्ये काही चालत नाही
आणि क्रिकेट सामना जर खरोखर रंगतदार व्हायचा असेल तर त्याच्या बॉलर्सना त्याच्यामध्ये इक्वल चान्स मिळाला पाहिजे, जो सध्याच्या वन डे फॉर्मॅटमध्ये मिळत नाही आहे. तर पुन्हा गो बॅक टू द ओरिजिनल फॉर्मॅट, लाल चेंडू, त्यानंतर लाल चेंडू म्हणता अर्थातच डे नाईट विषय संपला. ठीक आहे, डे नाईट बाकीचे T20 चालू आहे वगैरे वगैरे, त्यामुळे हा पुन्हा पहिला जो त्याचा दिमागदार फॉर्म होता त्या दिमागदार फॉर्ममध्ये लिमिटेड ओव्हर क्रिकेटला आणून बसवावं. नाहीतर काय लिमिटेड 50 ओव्हरच्या सामन्यांचं भवितव्य काय ठीक दिसत नाही. भारतामध्ये जी विश्वचषक स्पर्धा झाली ती खरंच सुंदर झाली, लोकांनी ती एन्जॉय केली. पण हा जो चॅम्पियन्स ट्रॉफी जी चालू आहे 50 ओव्हरची, ती कधी आली आणि कधी गेली हे कळतही नाही आहे. आता आपला संघ भरात आहे, आपण बघतोय. मला नाही वाटत बाकीच्या सगळ्या टीम ते फॉलो करत आहेत की नाही. काय असेल ते असं बघूया, त्याचं भवितव्य पुढे काय होतं आहे. तर मंडळी, सेमीफायनलला तर आपण आलेलो आहोत. उद्या आपली गाठ आहे ऑस्ट्रेलियाशी. ऑस्ट्रेलियन लोक आणि न्यूझीलंड दोघेही आपल्याला ICCच्या याच्यामध्ये नेहमीच तापदायक असतात. पण मला या खेपेला असं वाटतं की ऑस्ट्रेलियाबरोबर तर आपण जिंकूच आणि फायनलसुद्धा कदाचित न्यूझीलंडबरोबर होण्याची जास्त शक्यता आहे. आता असं आहे, उद्याच्याला आपल्याला 23चा जो विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना होता त्याची परतफेड करायची आहे. आपण हे जेव्हा म्हणतोय तेव्हा साऊथ आफ्रिकासुद्धा मनातल्या मनात म्हणत असेल की हे आता T20 जी झालेली आहे, हे जर समोर आपल्या आले फायनलला तर आपण त्याचाही हिशेब चुकता करायचा प्रयत्न करू. ठीक आहे, काही अशा इंटरेस्टिंग बाबी आहेत. बघू आता कशी उलगडत जाते चॅम्पियन्स ट्रॉफी. तर मग मंडळी, भेटूया उद्याच्या ऑस्ट्रेलियाबरोबरच्या सेमीफायनलला ऑन दिस, आणि ती आपण जिंकू ह्या गुड नोटवर. बाय.